अचानक घरी पाहुणे आलेत आणि घरात भाजीला काहीच नाही, अशा वेळी काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पण फक्त बेसन पिठापासून अशी एक आमटी बनते की पाहुणे सुद्धा विचारतात, ही आमटी कशाची बनवली. चला तर 10 मिनिटात बनणारी झटपट अशी पोंगळीची आमटी कशी करायची बघूया. आमटीमध्ये पोंगळी सॉफ्ट राहण्यासाठी शेवटी एक टिप शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. तर पहिल्यांदा आपण पोंगळीची तयारी करून घेऊ. त्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलं. आता तुम्हाला ही भाजी किती बनवायची त्यानुसार बेसन पिठाचं प्रमाण कमी अधिक करा. यात आता चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालूया. यामुळे पोंगळीच्या आवरणाला छान टेस्ट येते. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायचंय. तर बेसन पीठ असल्यामुळे पाणी थोडंसं बेतानेच घाला, तर हे पीठ खूप चिकट होतं. पीठ जर पातळ झालं तर व्यवस्थित लाटता येत नाही. तर बघा, मस्त याचा घट्टसर असा गोळा मळून झाला. यावर तेल घालून थोडंसं मळून घेतलं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून देऊया. पीठ थोडा वेळ भिजतंय तोपर्यंत आमटीच्या मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, देठाचा आणि बुडकाचा भाग कापून घेतला. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरीने कांद्याला चिरा द्यायचा, म्हणजे कांदा गॅसवर व्यवस्थित आतपर्यंत भाजला जाईल. गॅसवर एक जाळी ठेवली, दोन्ही कांद्याला चिरा दिल्या. आता यांना गॅसवर भाजायला ठेवलं. कांद्याबरोबरच खोबरं पण आपण भाजून घेणार आहोत. तर खोबऱ्याचे 2 तुकडे जाळीवर भाजण्यासाठी ठेवले. तर कांद्यापेक्षा खोबरं भाजायला कमी वेळ लागतो. आता चिमट्याने पकडून खोबरं सगळ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं, आता बाहेर काढून घेऊ आणि कांदा अजून व्यवस्थित भाजून घेऊ. गॅसवर हा कांदा उलटपलट करत राहायचा, म्हणजे एकसारखा हा छान भाजला जातो. बघा, थोड्याच वेळात कांदा आपला छान भाजला गेला. आता खोबऱ्याबरोबर हा काढून थंड करून घ्यायचा. वाटण बनवण्यासाठी इथे मी भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे कापून घेतले. आल्याचे तुकडे, लसूण, भाजलेले तीळ, भाजलेले धने, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा आपण घेणार आहोत. तर हा कांदा आता हाताने स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे छान हा मिक्सरमध्ये बारीक होतो. तर आता एका छोट्या मिक्सर जारमध्ये पहिल्यांदा भाजलेले कांदे आणि भाजलेलं खोबरं घातलं. हे छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. एक सोबत सर्व वाटण घातलं तर व्यवस्थित खोबरं कांदा बारीक होत नाही. हे छान वाटलं की यात राहिलेलं वाटणाचं साहित्य घालायचं. कमीत कमी पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचंय. तर हे बारीक छान वाटलं गेलं की यातलं 1 ते 2 चमचे वाटण आपल्याला बाजूला काढून ठेवायचंय. हे आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये वापरायचंय, त्यामुळे जरा वेळ बाजूला ठेवू. आता उरलेल्या वाटणामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आणि आमटीसाठीचं बारीक वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर आमटीचं वाटण तयार आहे. थोडा वेळ याला बाजूला ठेवू. आता आपण पोंगळी बनवायला घेऊया. तर वाटण बनवेपर्यंत पीठ मस्त असं भिजलंय. हे आता थोडंसं मऊसूत करून घ्यायचंय आणि याचे 2 भाग करायचे. याची आता पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी व्यवस्थित लाटता येण्यासाठी थोडंसं कोरडं बेसन पीठ लावायचं, म्हणजे पीठ पोळीपाटाला चिकटत नाही. तर ही बेसनाची पोळी लाटताना आपल्याला एकदम पातळ लाटायची, खूप जास्त जाड ठेवायची नाही. तर पोळी जास्त जाड असेल तर पटकन शिजत नाही, आतून कच्ची राहते. त्यामुळे जेवढी होईल तेवढी पोळी पातळ लाटायची. आता पोळी लाटून झाली. तर या पोळीवर आपल्याला मगाशी काढून ठेवलेलं जे वाटण होतं त्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा किस पण घालायचा आहे. तर हे वाटण पोळीवर एकसारखं पसरवून लावून घ्यायचंय. हे वाटण पोळीला व्यवस्थित लावता यावं यासाठी आपण मिक्सरला दळताना कमीत कमी पाणी वापरलं. यावर आता सुक्या खोबऱ्याचा किस व्यवस्थित पसरवून घालायचा. सर्व बाजूला खोबऱ्याचा किस चांगला लागला पाहिजे, अशा पद्धतीने. आता सुरीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उभ्या पट्ट्या याच्या कापून घ्यायच्या आहे. तर लांब लांब आकाराच्या या वड्या तयार झाल्या. याला आता रोल करून घ्यायचंय. तर ही पोंगळी आमटीमध्ये सॉफ्ट राहण्यासाठी एक टिप आहे, जी मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वच पट्ट्यांचे अशा प्रकारे गोल रोल करून घ्यायचे. यामुळेच याला आपण पोंगळी आमटी असे म्हणतो. छान अशा याच्या पोंगळ्या तयार होत्या, त्यामुळे आपण याला पोंगळी आमटी असं नाव दिलेलं आहे. तर एक एक करत सर्वच आपल्याला या पोंगळ्या अशा रोल करून घ्यायच्या आहे. तर रोल करत असताना रोल कुठेही ढिला सोडायचा नाही. एकदम टाईट असा आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. तर ही पोंगळी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आमटीत सोडतो, जर हा रोल ढिला असेल तर आमटीत टाकल्यानंतर हा रोल पूर्णपणे सुटला जातो आणि हा शेप पूर्ण बिघडतो. त्यामुळे एकदम टाईट असा हा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर इथे सर्वच पिठाच्या लाटून आपण पोंगळ्या तयार करून घेतल्या. तर लगेचच आता आपण आमटीची तयारी करून घेऊया. तर आमटी बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक कढई ठेवली.
यात 2 मोठे चमचे तेल फोडणीसाठी घातलं. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी घातली. आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचंय. तर तेलामध्ये हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तर काही जिन्नस यात आपण न भाजता वापरलेत, त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान आपल्याला वाटण परतून घ्यायचंय. तर वाटण छान परतलं, याला तेल पण सुटलं की यात आपल्याला आता सुके मसाले घालायचे. तिखटाच्या अंदाजानुसार पहिल्यांदा लाल तिखट घातलं, नंतर कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातली. वाटणाबरोबर हे मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत एकसारखे परतून घ्यायचेत. तर परतताना हे थोडंसं कोरडं झालं, कढईला लागू नये म्हणून 1 वाटीभर पाणी घालायचं आणि परत छान याला परतून घ्यायचंय. थोड्याच वेळात बघा वाटण छान परतलं. यात जेवढा रस्सा हवाय आता तेवढं गरम पाणी घालायचंय. थंड पाणी इथे अजिबात वापरायचं नाही. तर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि छान हे एकसारखं हलवत मिक्स करायचं. आता या आमटीला मीडियम गॅसवर छान दणदणीत उकळी काढायची. तर बघा आमटी मस्त उकळली, छान याला तरी पण आली. आता यात पोंगळ्या सोडायच्या आहेत. तर एक सिक्रेट टिप इथे अशी आहे की पोंगळी थंड आमटीत सोडू नका. आमटी उकळत असताना टाकल्या तर त्या छान फुलतात आणि सॉफ्ट राहतात. तर पोंगळ्या सोडल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर 15 ते 20 मिनिट याला शिजवून घ्यायचंय. 15 ते 20 मिनिटांनंतर बघा पोंगळ्या आता रश्श्यावर छान तरंगायला लागल्या, म्हणजे या आता व्यवस्थित शिजल्या गेल्या. तर रस्सा पण पहिल्यापेक्षा घट्ट झाला, मस्त रंग आणि तरी पण आलीये. तर एकदम परफेक्ट अशी पोंगळीची आमटी आपली इथे तयार झाली. तर रंग बघा किती सुंदर आलाय. तर ही आपण आता सर्व करून घेऊया. तर ही आमटी आपण भात, भाकरी किंवा पोळी कशासोबतही खाल्ली ना तर एकदम भारी लागते. भन्नाट अशी ही आमटी लागती. याच्या पुढे नॉनव्हेजही फेल आहे. तर अचानक घरी पाहुणे आले तर अशी चमचमीत आणि झणझणीत पोंगळीची आमटी तुम्ही एकदा नक्की करून पहा. पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही पोंगळीच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. अशाच पारंपरिक चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्ड या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परत भेटूया पुन्हा एका छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.